हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आम्ही गेलो आहे टिकूजीनी वाडीला, म्हणजे हे ठाण्याला आहे रिसॉर्ट. वेलकम बॅक टू गोसावी ब्लॉग्स. अँड हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आम्ही चाललो आज टिकूच्या वाडीला. असा फ्रंट सीटला बसला आहे आणि इथं अंश माझ्याजवळ बसला आहे. सीद, मी आणि अंश मागे बसलेलो आहे आणि आम्ही सगळे निघालेलो आहे. मज्जा करतो, एन्जॉय चालू आहे, त्याची बडबड चालू आहे. ते सर्व ऐकत ऐकत चालू आहे. आणि ऊन तर खूप होतं बाबा. ऊन म्हणजे असं पाऊस आहे असं वाटतच नव्हतं. कुठे चालला रे? पूर कुठे? इकडे म्हणजे कुठे? पाण्यामध्ये? पाण्यामध्ये बोलला बाळा तो. ओके, बाय. इथे इथे बाय कर. इथे बाय. फायनली आम्ही पोहोचलो टिकूजीनी वाडीला. थोडा वेळ वेट केला, पण आम्ही बरोबर टायमावरती पोहोचलो. थोडं व्ह्यू बघत होती. पूर्ण झाडं झुडपं सर्व आहे तिकडे. आणि असं उतरलो तसं फ्रंटलाच तक्ष आणि अंश हे बघा कसे पळायला लागले. जर आपण स्ट्रेट गेलो ना तर डायरेक्ट रिसॉर्टमध्ये जायचा रस्ता आहे, पण आम्हाला तिकीट्स वगैरे काढायचे होते. सो आम्ही तिकीट्सच्या इकडे गेलो आणि अंशला मी आवाज दिला, चल इकडे ये. बघा पक्ष्यांचे आवाज एवढे मस्त आणि एवढं भारी वाटत होतं ना, एवढं मस्त ऐकायला येत होते. तुम्ही पण थोडंसं ऐका, भारी वाटेल. थोडा वेळ झाल्यावरती आम्ही फोटो सेशन केला. मी पण त्यांनी दोघांना पण जॉईन केलं, अंशने तक्षला. हॅलो एव्हरीवन, आम्ही पोहोचलो टिकूच्या वाडीला आणि आता आम्ही एक्सप्लोअर करू सर्व गोष्टी. बघू आता काय काय होतं. इथे तक्ष आहे, अंश बघा, इथे अंश आहे आणि मी पण आहे. तू कोण आहे? तू कोण आहे? तू कोण आहे? अंश आहे. तक्षला वाटलं मी फोटो काढतोय तर पोस्ट देतोय. सो आम्ही निघालो सर्व. तिथे बॅग चेकिंग चालू होते. बॅग चेकिंग करून ते एक टाय बांधतात आणि पुढे गेल्यावर आम्ही तिकीट्स वगैरे दिले त्यांना आणि आम्ही एंट्री केली. तर पोरं एकदम फुल फॉर्ममध्ये, अरे आपण कुठे आलेलो आहे, एकदम फुल पळत आहेत, हाय वगैरे चालू होतं. मला बघत होते. आम्ही दोघं एकसाथ असं निघालो. इकडे तिकडे व्ह्यूज बघत होतो. झाडं झुडपांमध्ये भरपूर झाडं झुडपं आहे तिथे आणि चांगलं पण वाटत होतं. आणि आम्ही इकडे तिकडे बघत होतो. तर बघायला भेटलं की तिकडे म्हणजे बसायला पण जागा आहे. ॲक्च्युली या झाडांच्या खाली ना बाज म्हणजे एक पलंग कसं बोलतात तसं ठेवलेलं आहे की तुम्ही म्हणजे थकून वगैरे गेले की तुम्ही तिथे जाऊन बसू शकता, झोपू शकता. म्हणजे पण हे सर्व एकदम स्टार्टिंगलाच आहे. आणि मग आम्ही आतमध्ये एंट्री केली. पूर्ण या सगळ्या झाडांमधनं पूर्ण आम्ही आमचे वाट काढत निघालो. पुढे आम्हाला एक आतमध्ये सुरंगसारखं दिसलं. आम्ही त्याच्यातूनही गेलो. गेटच्या बाहेर निघालो आणि तक्ष झालो तर लाईक करा. सो प्लीज लाईक करा या यूट्यूब चॅनलला. आणि आम्ही वेटमध्ये असं वाटतं कधी ते घेऊ आणि पटकन याच्यात डुबकी मारू. पण ठीक आहे, चला आता चेंज करायचं आहे. आम्ही चेंजिंग रूम शोधतोय. चेंजिंग रूममध्ये जायचं आहे आणि वेल अँड गुड, म्हणजे खूप चांगली वाईब येते. आल्यावरती अजून तर एवढी गर्दी नाही आहे बिकॉज ऑफ आज मोहरम आहे. भरपूर लोकांचं सण वगैरे काय ना काय असतं. बट आम्ही चाललो आहे, तर चेंजिंग रूम शोधतोय. इथं जेंट्सचं आहे, आय थिंक लेडीजचं मागे कुठेतरी असेल. सो इकडे अंशला हात पकडून मी नेत होती कारण अंश इकडे तिकडे पळायला लागला. सो मी त्याचा हात पकडून, मस्त वाटतं यार, कधीतरी कुठेतरी जा. खरंच खूप भारी वाटतं यार. हे बघा, मला असं फील होतं कधी करू. हे बघा इथे डक्स वगैरे, हे बघा हे दिसतंय. हे तुम्हाला विकत घ्यावं लागेल लहान पोरांसाठी. बापरे, बघा जायचं इकडे. तक्ष चल. अंशचं चाललं होतं मला ते पाहिजे, फ्लोट्स मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, चालूच आहे. आणि सुदेश इकडे लॉकरची एंट्री करत होता. लॉकर घ्यायचं होतं. अशा प्रकारे आम्ही बघत चाललो होतो सगळीकडे व्ह्यूज. आणि हे सगळे स्लायडिंग आम्हाला खेळायचे. मी आणि सुदेशने विचार केलेलाच की आम्ही सर्व खेळणार. आणि पोरांना एक फ्लोट्स घेतल्यावरती त्याला फुगून वगैरे घेतला आम्ही. आणि अशा प्रकारे आम्ही चेंज वगैरे करून निघालो. हे बघा कसे पळत होते. अंश तक्ष गेला, अंश गेला, माझी बारी. सुदेश तर माझ्या मागे होतेच. आम्ही सर्व असे लाईनीशीर चाललो होतो मस्त.
इथे अंशला मी पाण्यात टाकलं, पण अंशला नॉर्मल होतं, अंशला काहीच झालं नाही. थोड्या वेळाने पाणी त्याला बघून मग घाबरला, थोडं रडायला लागला. मग मी त्याला शांत केलं आणि त्याला म्हटलं की चल आपण खेळू. थोडं इकडे तिकडे व्ह्यूज दाखवले. त्याच्यानंतर तक्ष ही स्लाईडमध्ये खेळत होता. स्लाईड थोडी ना रिस्की पण आहे, कारण इथे 2-3 जणांना लागलेलं पण आहे या स्लाईडमध्ये. त्याच्यानंतर मी आणि सुदेश बघा एका राईडमध्ये गेलो. थोडंसं घाबरलं होतं, एवढ्या जोरात ती स्लिपरी होती की मला अक्षरशः त्यांना असं एकदम टाईट पकडावं लागलं. स्लाईड वगैरे खेळल्यानंतर वेव्ह पूलची बारी आली. वेव्ह पूलमध्ये ना टायमिंग आहे, म्हणजे 1:30 ते 2पर्यंत बस, अर्धा तास, किंवा 4 ते 4:30 बस. दिवसातून 2 वेळा चालू होणार. तुम्ही त्या टायमाला हजर असेल तर ठीक आहे, नाही तर मग तुमचं मिस झालं वेव्ह पूल. तर हे लक्षात ठेवा सर्वांनी. त्याच्यानंतर हे पोरांचे पूर्ण स्लाईड्स होते, तिथे खेळलो. पाऊस एवढा पडत होता. त्याच्यानंतर ॲम्युजमेंट पार्कमध्ये लक्षात ठेवा, पावसाळ्यामध्ये ॲम्युजमेंट पार्क टोटली बंद असतं. पाऊस पडत असेल तर तुम्हाला ॲम्युजमेंट पार्क टोटली बंद, बिकॉज ऑफ इलेक्ट्रिक आहे ते, त्याच्यामुळे. तरी आमचं पण असंच झालं, काही गोष्टी आमचं मिस होत होत्या, पण पाऊस थांबला आणि ऊन पडल्यामुळे सर्व ॲम्युजमेंट पार्क चालू झालं. सो आम्ही रायडिंग केली. ट्रेनमध्ये बसलो पोरांसोबत, त्यांना अंशला घेऊन. अंश इकडे तिकडे बघत होते. थोडं त्यांच्यासाठी पण नवीन होतं, पण मस्त आहे की लहान पोरांना नक्की घेऊन या इकडे. त्याच्यानंतर हे बघा या दोघांची कशी मस्ती चालू होती. अंश पहिले कसा घाबरला होता, पण आता बघा स्वतःहून खेळत होता. आणि मी हे साऊंड बंद का केलं, बिकॉज ऑफ कॉपीराईट नको यायला. खेळून झाल्यानंतर मग मी त्यांना परत आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण नेलं, जिथे आपल्यालाच ते टायर घ्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये बसून त्या आतमध्ये जावं लागतं पाण्याच्या आत. ते पण चांगलं आहे मुलांसाठी पण लहान मुलांना आपण स्वतः काळजी घ्यायची, आपल्या रिस्कवरतीच न्यायचं. आणि ऑक्टोपस खाली पण आम्ही रेन डान्स केला. सुदेश आणि अंशची तर जुगलबंदी बघाच तुम्ही. इकडे तर तुम्ही सुदेशचा डान्सच एवढा भारी होता की बस. आणि अंश पण खूप भिजल्यामुळे ना त्याला पण थंडी वाजायला लागली नंतर. तर आम्ही थोडं दुसरीकडे गेलो. थोडं हे तक्ष बघा कसं करतो, या पूलमध्ये गेलो आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही अम्युजमेंट पार्कमध्ये गेलो. अम्युजमेंट पार्कमध्ये हे बघा ही स्लाईड होती, एलिफंट स्लाईड. त्याच्यामध्ये सगळे म्हणजे प्राणी चे स्टॅच्यूचे एक व्हेकलसारखं बनवलं होतं आणि ते डायरेक्ट अप डाऊन होत होतं, म्हणजे एकदम वरती जाणार, परत खाली येणार आणि गोल गोल फिरणार. मध्येच असं वरती खालती असं चालू होतं. मी आणि तक्ष बसलो होतो मागे, अंश आणि सुदेश बसले होते आणि आम्ही चाललो होतो वरती खालती करत करत. ही स्लाईड आम्ही अक्षरशः 2दा का 3दा खेळली, बिकॉज ऑफ पोरांचं चालू होतं, मम्मी आम्हाला खेळायचं आहे, पप्पा आम्हाला हे परत खेळायचं आहे. सो आम्ही 2दा-3दा खेळले आणि ते काहीच नाही बोलले, त्यांनी खेळू दिली. आफ्टर दॅट या स्लाईडची तर गंमतच खूप वेगळी होती. हे बापरे, डेफिनेटली ही स्लाईड तुम्ही ट्राय करा. लहान पोरांना बिलकुल अलाउड नाही आहे. भले ते 4 वर्षाचे राहू दे, 5 वर्षाचे राहू दे, 10 वर्षाचे राहू दे, नॉट अलाउड. एवढी फास्ट चालते, इकडून तिकडे होत राहते आणि गोल 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 फिरते, ती वेगळीच. ती स्लाईड खेळल्यानंतर आम्ही या स्लाईडमध्ये पण बसलो, पण व्हिडिओ नाही काढू शकलो आणि याच्यात पण पोरांना अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही निघालो. हे बघा तक्ष एकदम फ्रंटला पळतो इकडून तिकडे, कारण किड्स अम्युजमेंट पार्कमध्ये आम्ही पोहोचलो होतो. आणि याच्यामध्ये बघा हे डोरीमॉनमध्ये तक्ष आणि अंश बसले झोक्यामध्ये आणि कसे खेळत आहेत बघा, गोल 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 फिरत आहेत, एन्जॉय चालू आहे. आफ्टर दॅट आम्ही ड्रॅगनमध्ये परत बसलो, बिकॉज ऑफ अंशचं होतं की मला खेळायचं आहे आणि त्याच्या दादाला बोलत होता मला पकडू नको, मला रिकामं सोड, मी माझं खेळतो. हे चालूच होतं आणि पुरून व्ह्यू बघत आम्ही दोघं तर साईडलाच उभे होतं. हे कारण हे किड्सचं, इथं तर अलाउड नाही. अंश आणि तक्ष नेक्स्ट राईडमध्ये बसले. इकडे बघा फुलपाखरूंची जुगलबंदी चालू होती आणि मी तेच रेकॉर्ड करत होती. त्याच्यानंतर मी व्ह्यूज वगैरे दाखवते तुम्हाला, बघा तुम्हाला. पकडून ठेवा का त्याला. हा तक्ष असं पकड, नको तू त्याला पकड, त्याला सोड, तू त्याला
बाय बाय. त्याच्यानंतर आली नेक्स्ट राईडच्या बारी म्हणजेच ट्रेनमध्ये बसले मुलं परत. आणि ती पण दुसरी ट्रेन आहे, असं नाही की एकच प्रकारच्या ते ट्रेन आहे. इथे 4-5 ट्रेन आहेत जे मुलांच्या वेगळ्या आहेत आणि मोठ्यांच्या पण वेगळ्या आहेत. तर आम्ही काय केलं, या मुलांच्या ट्रेनमध्ये तक्ष आणि अंशला बसवलं आणि साईडला अडल्ट्स लोकांची एक वेगळी ट्रेन होती, त्याच्यामध्ये लहान मुलांना बिलकुल अलाउड नाही. तिथे मी आणि सुदेश जाऊन बसलो. त्याचे फोटो हे बघा. माझा मोबाईलमध्ये पाणी गेलं होतं, पण हे बघा ही अडल्ट्स लोकांची आहे. त्याच्यानंतर हे बघा अंश आणि तक्षची ट्रेन येते आणि त्याने 2-3 राऊंड भरपूर मारले. त्यांचं मन भरूसपर्यंत ते खेळले ही ट्रेन. त्याच्यानंतर आले, ते उतरले. म्हटलं आता झालं का खेळून? बोलता हो मम्मी झालं. आणि तेव्हा किती खुश होते, इकडे तिकडे बघत होते. अरे कसे एका मागे एक उतरले. हाय करा. अंशू बाय. In the morning. तुम्ही या आवाज तर ऐकलाच असेल गाड्यांचा. अशी हे 2-3दा ही पण राईड भरपूर वेळा खेळले पोरं. नंतर आम्ही त्यांना जबरदस्ती उठवलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो किड्स बंपर बोट. इथे पोरांना स्वतःच आपली बोट चालवायची होती. तक्ष तर बसला आणि अंशचं आम्हाला थोडं हे होतं की बाबा कसं बसेल, लहान आहे तो चालवेल का. पण त्याला बसवलं तर हे बघा, तो तर स्वतःच चालवत होता, कुठे कुठे फिरत होता. बापरे, त्याला आम्ही जबरदस्ती याच्यातूनही काढलं. बाबा बस झाला आता, कारण वॉटर पार्क पण मध्ये पण जायचं होतं. ॲम्युजमेंट पार्कमध्येच त्यांना एवढा वेळ लागत होता. नेक्स्ट या राईडमध्ये बसलो. या राईडमध्ये पण त्यांनी खूप एन्जॉय केलं. या राईडच्या समोर टेम्पोलिन पार्क पण होता, पण तिथे एंट्री नव्हती बिकॉज ऑफ तो माणूस नव्हता अवेलेबल. मग घोड्याची राईड घेतली पोरांनी. अंश तर घोड्यावर बसला आणि तक्ष त्या सीटवरती बस. किड्स अम्युजमेंट पार्कमधली ट्रेन आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बसलो होतो. ती पूर्ण स्लाईड करते, वरती जाते, परत अप डाऊन होते बघा. एकदम फास्टमध्ये त्या ट्रेनमध्ये बसलो होतो. ही ट्रेनमध्ये आम्ही 2 वेळा बसलो बिकॉज ऑफ तक्षने सांगितलं मला बसायचं आहे परत. इथे अडल्ट्स लोकांनाच अलाउड आहे, लहान मुलांना बिलकुल अलाउड नाही आहे. हे सेम ॲज इट इज आहे, जसं लहान मुलांचं होतं तेच ट्रेन आहे. वरती जायचं पण खूप डेंजर आहे, म्हणजे एकदम रिस्की पण होती. खूप वरपर्यंत याच्यामध्ये म्हणजे रेकॉर्ड नाही करता आली हे स्लाईड वगैरे आम्हाला, कारण तक्षच्या हातात मोबाईल होता. पण खूप डेंजर आहे ही राईड. आणि इथे जर तुम्ही आले तर ही राईड नक्की ट्राय करा टिक्कूचेनीवाडीमध्ये जर तुम्ही आले तर. परत अंशची आणि तक्षची फरमाईश आहे. तक्ष तर वैतागला नंतर, पण अंशला असं होतं की मला परत खेळायचं आहे. जेवणाचं म्हटलं तर तिकडे कॅन्टीनमध्ये आपण जाऊन बिल वगैरे पे करून आपण स्वतः ऑर्डर करून खाऊन वगैरे घ्यायचं. आणि जेवण ओके होतं, काय एवढं काय खास पण नव्हतं आणि एवढं काय असं नीट नाही असं पण नाही बोलता ना, नॉर्मल होतं. त्याच्यानंतर आम्ही हे सगळं एन्जॉय करत होतो, चाललं होतं आमचे. परत आम्ही वॉटर पार्कमध्ये आलो, स्लाईड्स वगैरे खेळल्या. भरपूर स्लाईड्स खेळल्या. काही स्लाईड्स तर आम्हाला रेकॉर्ड पण करता नाही आलं. तिथं पोरांचं असं होतं की मम्मी इथे जायचं आहे, तिथे जायचं आहे. माझ्या फोनमध्ये पण पाणी केलं होतं मी. त्याच्यानंतर झोका वगैरे पण खेळला. झोका आम्ही सर्वांनी ट्राय केला. अंशला थंडी वाजत होती तर त्याचे आम्ही कपडे चेंज केले आणि त्याच्यानंतर त्याला आम्ही त्या बदकावर बसून दिलं, पण तो ऐकणार बिलकुल शक्य नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही परत वेव पूलच्या इकडे गेलो. तिथे तो बघत होता पाणी येतं आहे वगैरे, त्याला पण वेगळं काहीतरी वाटत होतं. तर त्यांनी काय केलं, खाली उतरलं आणि सरळ जायला लागला. तर त्याला मी इकडं बाजूला ओढून आणत होती, अरे तिकडे नको जाऊ सांगितलं. त्याच्यानंतर वेव पूल स्टार्ट झाला, म्हणजे ही 4:30ची गोष्ट आहे, 4-4:30ची गोष्ट आहे. तर त्याला हे असं झालं की हे कुठून येतं आहे पाणी. तो पाणी पकडायचा प्रयत्न करत होता आणि थोडासा खुश पण होता. आवडलं त्याला, एन्जॉय केलं त्याने. सुदेश आणि तक्ष कुठे गायब झाले काय माहिती, एकदम फ्रंटला गेले होते आणि मी इकडे तिकडे शोधत होते. नंतर आम्ही म्हटलं आता हा काय भेटत नाही, मी माझे निघून आली आणि अंशसोबत आम्ही दोघं एन्जॉयमेंट करत होतो. थोड्या वेळाने ते आले, पण आमचं चालू होतं.
5:30ला ॲक्युरेट बंद होऊन जातं. पाणी वगैरे सर्व स्टॉप झालं, जिकडून पण ते सर्क्युलेट होत होतं. त्याच्यानंतर आम्ही चेंज वगैरे केलं आणि आम्ही परत अम्युजमेंट पार्कमध्ये गेलो, जे आम्ही खेळलो नाही, पोरांना खेळवलं नाही. हे बघा, आता या राईडमध्ये पोरं बसले दोघं पण, अंश आणि तक्ष. अंशू, तक्षू. मोठ्या पाळण्यात खेळून झाल्यानंतर आम्ही अंशला या छोट्या पाळण्यात बसवलं. तक्ष तर याच्यात खेळून झालं होतं म्हणून अंश एकटाच बसला होता. त्याच्यानंतर आम्ही गेलो वायर वाइंड चेअर, म्हणजे ते झोके लटकलेले असतात आणि ते एकदम वेगळ्या फ्लोने गोल गोल फिरतात. ज्याच्यामध्ये फक्त मोठ्या जणांनाच अलाउड आहे, छोट्या पोरांना बिलकुल अलाउड नाही आहे. आणि जे या गोष्टीमध्ये अलाउड नाही तिकडे तर पोरांना पहिले खेळायचं असतं. अंश आणि तक्ष लागले रडायला, मला हे खेळायचं आहे, पण आम्ही त्यांना समजवलं. नंतर मी आणि सुदेश बसलो त्या राईडमध्ये आणि चांगलं होतं, खूप मजा आली. तिकडे आम्ही काही फोटो सेशन केले, थोडंसं बरं वाटलं. ऊन बघितलं, ऊन होतंच. नंतर आली डॅशिंग कारची बारी आणि हे मोठ्या लोकांची पण होती, साईडला होती, पण तिथे मला बसता नाही आलं. सुदेशच बसला कारण अंश खूप रडायला लागला. मग मी त्याला छोट्या पोरांच्या सेक्शनमध्ये नेलं. तिकडे त्याने खेळलं, खूप खेळला, स्वतः चालवायचा प्रयत्न पण करत होता. एक टायमाला तक्षला तरी समजावं लागलं, पण अंशने सर्व कवर केलं. अंश खेळला वगैरे, त्याचं रडणं वगैरे ॲटोमॅटिक बंद झालं. कारला बघून बॉईज लोकांना या गाड्यांमध्येच खूप इंटरेस्ट राहतो, हे तर माहिती आहे मला. ही राईड खेळून झाल्यानंतर आता थोडंसं निवांत आम्ही बसलो. त्याच्यानंतर हे बघा, मोमेंट ऑफ द डे, मी आणि सुदेश आम्ही राईड्स खूप होत्या, पण सगळ्याच राईड्समध्ये बसता नाही आलं बिकॉज 6 वाजेपर्यंत लिमिट्स होती. त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी जायला निघालो. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या गोसावी ब्लॉग्सला. आणि नक्कीच टोबे टिकूजीने वाडीला व्हिजिट करा. अशा प्रकारे निघालो. बाय.